जगातल्या मोठमोठ्या समस्यांबद्दल विचार करा. हवामान बदल, नवनवीन आजार, सगळीकडे पसरलेला प्लास्टिकचा कचरा. या सगळ्यावर एकच उपाय असू शकतो का? असा उपाय जो इतका इतका सूक्ष्म आहे की तो डोळ्यांनाही दिसणार नाही. आणि याच प्रश्नापासून सुरुवात करणं महत्वाचं आहे. हो, आज आपण विज्ञानातल्या एका अशा कोड्याबद्दल बोलणार आहोत ज्याला जीवशास्त्राचं शेवटचं प्रमेय असेही म्हटलं जायचं. हो, प्रोटीन फोल्डिंगची समस्या. बरोबर. आणि हे कोडं खरंच खूप मोठं होतं. म्हणजे विचार करा, गेल्या 60 वर्षात हजारो शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनत करून साधारणपणे 1.5 लाख प्रोटीन्सची रचना कशी असते हे शोधून काढलं. 1.5 लाख 60 वर्षात? हो, पण काही वर्षांपूर्वी फक्त 15 लोकांच्या एका टीमने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वापरून 200 दशलक्ष प्रोटीन्सची रचना शोधून काढली. काय सांगताय? हो, म्हणजे निसर्गात आपल्याला माहीत असलेलं जवळजवळ प्रत्येक प्रोटीन. 1 मिनिट थांबा. 60 वर्षात 1.5 लाख आणि इकडे काही महिन्यात 200 दशलक्ष. हे तर म्हणजे विज्ञानाचा वेग हजारो पटींनी वाढलाय. अगदी अविश्वसनीय आहे. तर मग हे सगळं घडलं कसं आणि फक्त जीवशास्त्रापुरतं न राहता याचे परिणाम अजून कुठे कुठे दिसू शकतात? चला, आपल्या समोर असलेल्या या स्रोतांच्या खोलात जाऊन हे समजून घेऊया. ठीक आहे, मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. हे प्रोटीन म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे शाळेत आपण शिकलोय, पण सोप्या भाषेत सांगायचं तर. अगदी सोपं आहे. प्रोटीन म्हणजे अमिनो ॲसिड नावाच्या लहान लहान मण्यांची एक माळ. पण गंमत अशी आहे की ही माळ सरळ राहत नाही. अच्छा. ती स्वतःभोवती गुंडाळली जाते, स्वतःची घडी घालते आणि एका विशिष्ट त्रिमितीय म्हणजे 3D आकारात तयार होते. आणि हा 3D आकारच सगळ्यात महत्वाचा असतो, बरोबर? अगदी बरोबर. प्रत्येक प्रोटीनचा आकार त्याच्या कामाशी जोडलेला असतो. जसं की आपल्या रक्तातल्या हिमोग्लोबिनचा आकार असा बनलेला असतो की तो ऑक्सिजनचे रेणू व्यवस्थित पकडून ठेवू शकेल. किंवा आपल्या स्नायूंमधली प्रोटीन्स आकुंचन पावण्यासाठी त्यांचा आकार थोडा बदलतात. ही सगळी खरं तर आपल्या शरीरातली सूक्ष्म यंत्र आहेत जी ठरलेली कामं करतात. पण मग या यंत्रांचा आकार समजून घ्यायला इतका वेळ का लागायचा? पूर्वी शास्त्रज्ञ हे काम कसं करायचे? पूर्वीची पद्धत खूपच किचकट आणि वेळखाऊ होती. सगळ्यात प्रसिद्ध पद्धत होती एक्स-रे क्रिस्टलोग्राफी. क्रिस्टलोग्राफी. हो, यात प्रोटीनचे आधी स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स बनवायचे, मग त्यावर एक्स-रे टाकायचे. त्यातून मिळणाऱ्या पॅटर्नचा अभ्यास करून शास्त्रज्ञ त्याचा आकार ठरवायचे. आणि याला किती वेळ लागायचा याचे एक भन्नाट उदाहरण म्हणजे ब्रिटिश बायोकेमिस्ट जॉन केंड्र्यू यांची गोष्ट. हो, त्यांना मायोग्लोबिन नावाच्या एका प्रोटीनची रचना शोधायला तब्बल 12 वर्ष लागली. 12 वर्ष? हो, आणि त्यातही एक गंमत आहे. त्यांनी आधी घोड्याच्या हृदयावर प्रयोग सुरू केला, पण त्यात पुरेसं मायोग्लोबिन नव्हतं त्यामुळे. 1 मिनिट, घोड्याच्या हृदयावर? हो, पण त्यांना हवे तसे मोठे क्रिस्टल्स मिळाले नाहीत. मग त्यांच्या लक्षात आलं की जे सस्तन प्राणी पाण्यात डुबकी मारतात त्यांच्या शरीरात ऑक्सिजन साठवण्यासाठी भरपूर मायोग्लोबिन असतं. अच्छा, मग त्यांनी काय केलं? त्यांनी थेट पेरूमधनं देवमाशाच्या मांसाचा एक भला मोठा तुकडा मागवला. अरे वा! हो, विज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मांसाची आयात निर्यात झाली. त्यातून त्यांना मोठे क्रिस्टल्स मिळाले आणि अखेर मायोग्लोबिनची रचना कशी आहे हे जगासमोर आलं. आणि ती रचना पाहून सगळीच चक्रावून गेले. का? ती कशी दिसत होती? शास्त्रज्ञांना वाटलं होतं की ती एखाद्या सुंदर गणितीय आकृतीसारखी असेल, पण ती एखाद्या रॉकेटच्या इंजिनसारखी दिसत होती. अतिशय विचित्र आणि गुंतागुंतीची. या कामासाठी त्यांना 1962 मध्ये नोबेल पारितोषिकही मिळालं. म्हणजे एका प्रोटीनसाठी 12 वर्ष आणि एवढा कटाटोप? अगदी. आजही एका प्रोटीनची रचना शोधणं हे एखाद्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण PhDचं काम असू शकतं आणि त्यावर लाखो रुपये खर्च येतात. बरोबर. म्हणूनच शास्त्रज्ञांनी दुसरा मार्ग शोधायला सुरुवात केली. अमिनो ॲसिडची माळ कशी आहे यावरूनच त्याचा अंतिम 3D आकार कसा असेल याचा अंदाज लावणं. पण हे सुद्धा सोपं नव्हतं नाही का? MITचे जीवशास्त्रज्ञ सायरस लेवेंथल यांनी एक विचित्र पण महत्वाचा मुद्दा मांडला होता. हो, त्याला लेवेंथलचा विरोधाभास म्हणतात. त्यांनी साध्या गणिताने दाखवून दिलं की एक छोटंसं प्रोटीनसुद्धा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे स्वतःची घडी घालू शकतं की त्यातला योग्य आकार शोधायला एका सुपर कॉम्प्युटरला विश्वाच्या वयापेक्षा 200 पट जास्त वेळ लागेल. काय सांगताय? हो, कारण उत्क्रांतीने प्रोटीन कुठल्या डिझाईनच्या पुस्तकातून बनवले नाहीयेत. ते जसे जसे जमत गेले तसे बनत गेले. म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचण होती. प्रयोग करायला खूप वेळ आणि पैसे लागायचे
आणि कॉम्प्युटरने अंदाज लावणं तर जवळजवळ अशक्य होतं. मग यावर तोडगा निघाला कसा? यावर तोडगा काढण्यासाठी 1994 मध्ये कॅस्प नावाची एक स्पर्धा सुरू झाली. कॅस्प. हो, विज्ञानाची ऑलिम्पिक्सच म्हणा ना. यात जगभरातल्या टीम्सना ॲमिनो ॲसिडची एक साखळी दिली जायची आणि त्यांच्या कम्प्युटर प्रोग्रॅम्सना त्याचा 3D आकार ओळखायचा होता. अच्छा. 100 पैकी 90 पेक्षा जास्त गुण मिळाले तरच ते उत्तर बरोबर मानलं जायचं. पण सुरुवातीला कोणाचेही गुण 40च्या वर जात नव्हते. यात कोणी आघाडीवर होतं का? हो, सुरुवातीच्या काळात डेव्हिड बेकर नावाच्या शास्त्रज्ञांनी बनवलेला रोझेटा नावाचा अल्गोरिदम सगळ्यात पुढे होता. त्यांनी रोझेटा ॲट होम नावाचा एक प्रोजेक्ट पण सुरू केला होता. हो, ऐकले मी याबद्दल. ज्यात जगभरातल्या सामान्य लोकांच्या कॉम्प्युटरची मोकळी प्रोसेसिंग पॉवर वापरली जायची. बरोबर. अगदी बरोबर. पण मग एक रंजक गोष्ट घडली. कोणती? लोकांनी सांगितलं की ते कॉम्प्युटरपेक्षा चांगला अंदाज लावू शकतात. हे तर कमालच आहे. हो, आणि याच विचारातून एका व्हिडिओ गेमचा जन्म झाला. बेकर यांच्या टीमने फोल्डित नावाचा एक गेम तयार केला. गेम? हो, गेम. यात कॉम्प्युटरऐवजी सामान्य गेमर प्रोटीनच्या साखळीला वळवून फिरवून त्याचा योग्य आकार काय असू शकतो याचा अंदाज लावत होते. आणि याला यश मिळालं. यश म्हणजे काय, धुमाकूळ घातला. फक्त 3 आठवड्यात 50,000 गेमर्सनी एकत्र येऊन HIV विषाणूसाठी महत्वाचे असणाऱ्या एका एन्झाईमची रचना शोधून काढली. अविश्वसनीय. शास्त्रज्ञ यावर वर्षानुवर्षे काम करत होते. आणि जेव्हा एक्स-रे क्रिस्टोलॉग्राफीने तपासलं तेव्हा गेमर्सचं उत्तर अगदी अचूक होतं. म्हणजे त्यांना त्या शोधाच्या पेपरमध्ये नावही मिळालं असेल. हो, त्या शोधनिबंधात त्या गेमर्सना सहलेखक म्हणून श्रेय देण्यात आलं. हे सिद्ध झालं होतं की मानवी कल्पनाशक्ती आणि पॅटर्न ओळखण्याची क्षमता ही कधीकधी निव्वळ गणनेपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकते. आणि गंमत म्हणजे या फोल्डेड गेमर्सपैकीच एक होते डेमिस हसाबेज. बरोबर, एक बुद्धिबळपटू आणि डीप माइंड या AI कंपनीचे संस्थापक. हो, त्यांच्या अल्फागो या AIने गो या खेळात जगज्जेत्याला हरवून आधीच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर त्यांचं लक्ष या प्रोटीन फोल्डिंगच्या समस्येकडे गेलं. बरोबर. डीप माइंडने अल्फाफोल्ड नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यांचा पहिला प्रयत्न अल्फाफोल्ड 1 हा एक डीप न्यूरल नेटवर्क होता. त्याला इनपुट म्हणून अमिनो ॲसिडची साखळी आणि उत्क्रांतीमधील काही महत्त्वाचे संकेत दिले जात होते. त्यातला एक महत्वाचा संकेत होता सहउत्क्रांती, म्हणजे को इव्होल्यूशन. हो ना? अगदी. म्हणजे जर 2 अमिनो ॲसिड प्रोटीनच्या रचनेत एकमेकांच्या जवळ असतील तर एकातील बदलामुळे दुसऱ्यामध्येही जुळवून घेणारा बदल होतो. अच्छा, म्हणजे हा तर खूप मोठा क्लू आहे. मग आधीच्या अल्गोरिदमना हे का नाही जमलं? माहिती होती, पण त्या माहितीचा नेमका वापर कसा करायचा याचं गणित जमत नव्हतं. अल्फाफोल्ड 1 ने तेच करून दाखवलं. त्याने थेट 3D रचना न बनवता आधी अमिनो ॲसिडमधल्या अंतराचा एक 2D नकाशा तयार केला. ओके. आणि मग त्यावरून 3D रचना बनवली. त्याने CASP स्पर्धा जिंकली, पण त्याचे गुण 70च्या आसपास होते. म्हणजे 90चं लक्ष अजून दूर होतं, समस्या अजून सुटली नव्हती. नाही. मग अल्फाफोल्ड 2 मध्ये असं काय वेगळं होतं? अल्फाफोल्ड 2 मध्ये काय आहे ना, 3 गोष्टी एकत्र आल्या. गुगलमुळे मिळालेली प्रचंड कम्प्युटर शक्ती, तोच डेटा, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पूर्णपणे नवीन आणि भन्नाट AI अल्गोरिदम. आणि या अल्गोरिदमचं रहस्य काय होतं? त्यांनी ट्रान्सफॉर्मर नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला, जे आज ChatGPTमध्ये वापरलं जातं. अच्छा. याच्या मुळाशी आहे अटेन्शन ही संकल्पना. अटेन्शन. हे तर भाषेसाठी बनवलं गेलं होतं, बरोबर, वाक्य समजून घेण्यासाठी. हो. विचार करा, एक वाक्य आहे, राजाने राणीला मुकुट दिला कारण तो खूप सुंदर होता. हो. इथे तो म्हणजे राजा की मुकुट? मुकुट. बरोबर. हे समजण्यासाठी AIला वाक्यातल्या प्रत्येक शब्दाचा दुसऱ्या प्रत्येक शब्दाशी काय संबंध आहे हे तपासावं लागतं. आणि याच तंत्रज्ञानाला त्यांनी प्रोटीनच्या साखळीवर वापरलं. वा, काय कल्पना आहे. म्हणजे कोणता अमिनो ॲसिड कोणामुळे आणि कसा वागतोय हे समजून घेण्यासाठी. अगदी बरोबर. त्यांनी इव्होफॉर्मर नावाचं एक मॉडेल तयार केलं. यात 2 टॉवर होते, एक जीवशास्त्रीय माहितीसाठी आणि दुसरा भूमितीसाठी. 2 टॉवर? हो. आणि हे दोन्ही टॉवर एकमेकांशी तब्बल 48 वेळा संवाद साधायचे, माहितीची देवाणघेवाण करायचे आणि आपला अंदाज अधिकाधिक अचूक बनवायचे. आणि तुम्ही म्हणालात की यात शाळेतल्या भूमितीचे साधे नियमही वापरले गेले. हो. जसं की 2 बिंदूंमधील सरळ अंतर हे तिसऱ्या बिंदूमार्फत जाण्यापेक्षा नेहमीच कमी असतं. अच्छा, त्रिकोणी असमानता? हो. अशा अगदी सोप्या नियमांमुळे AIला चुकीच्या रचना लगेच ओळखता आल्या.
आणि अंतिम 3D रचना कशी तयार झाली? त्यासाठी स्ट्रक्चर मॉड्यूल नावाचा एक वेगळा भाग होता आणि त्याची खासियत अशी होती की तो अमिनो ॲसिडना एका साखळीत न बघता सुट्या कणांप्रमाणे बघायचा. म्हणजे जणू काही त्याला अमिनो ॲसिडची एक पिशवी दिली आहे आणि त्याला ते कण योग्य जागी ठेवायचे आहेत. यामुळे मॉडेल सुरुवातीच्या चुकांमध्ये अडकून पडत नव्हतं. ही संपूर्ण प्रक्रिया अनेकदा पुन्हा पुन्हा करून अंतिम रचना तयार केली जायची. आणि या सगळ्याचा निकाल काय लागला? 2020 मध्ये अल्फाफोल्ड 2 ने कॅस्प स्पर्धेत भाग घेतला आणि इतिहास घडवला. त्यांचे अंदाज अक्षरशः प्रयोगातून मिळालेल्या रचने इतकेच अचूक होते. म्हणजे त्यांनी 90 गुणांचा टप्पा पार केला. सहज पार केला. 50 वर्षांपासून जीवशास्त्राला भेडसावणारी ही समस्या अखेर सुटली होती. या शोधाची व्याप्ती प्रचंड आहे. जिथे शास्त्रज्ञांना 60 वर्षात 1.5 लाख रचना शोधता आल्या, तिथे अल्फाफोल्डने काही महिन्यात 200 दशलक्ष रचनांचा डेटाबेस जगाला मोफत उपलब्ध करून दिला. हो, निसर्गातल्या जवळजवळ प्रत्येक प्रोटीनची रचना आता आपल्या कॉम्प्युटरवर आहे. आणि याचे परिणाम लगेच दिसायला लागलेत, हो ना? नक्कीच. मलेरियावरची लस बनवण्यात या माहितीची थेट मदत झाली. अँटीबायोटिकला दाद न देणारे बॅक्टेरिया नष्ट करणे शक्य झालं. इतकंच नाही तर कर्करोग आणि स्किझोफ्रेनियासारख्या आजारांमध्ये नेमकं काय बिघडतं हे समजायलाही मदत झालीय. आणि कथा इथेच संपत नाही, बरोबर? 2024चं नोबेल पारितोषिक हॅसाबेस आणि त्यांच्या टीमला मिळालं, पण त्यांच्यासोबत डेव्हिड बेकर यांनाही मिळालं. हो, पण त्यांना ते रोझेटासाठी मिळालं नाही. मग कशासाठी? त्यांना ते पारितोषिक मिळालं पूर्णपणे नवीन प्रोटीन्स डिझाईन करण्यासाठी. त्यांचं RF डिफ्युजन नावाचं तंत्रज्ञान AI आर्ट जनरेटरसारखं काम करतं. म्हणजे कसं? तुम्ही त्याला सांगा की तुम्हाला कोणत्या कामासाठी प्रोटीन हवंय आणि ते शून्यातून एक नवीन प्रोटीन तयार करून देतं. म्हणजे हे फक्त निसर्गात जे आहे ते शोधण्यापुरतं राहिलं नाही. आता आपण नवीन प्रोटीन लिहू शकतो. जणू काही आपण जीवशास्त्राची भाषा शिकलो आहोत आणि आता त्यात कविता लिहितोय. अगदी बरोबर. आणि ही कविता मलेरियाची लस असू शकते किंवा कर्करोगावरचा उपाय. आपण वाचक होतो, आता लेखक बनतोय. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सापाचं विष उतारा म्हणजे अँटीव्हेनम. ते कसं? जुन्या पद्धतीत सापाचं विष घोड्यासारख्या प्राण्यांना देऊन त्यांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज वापरल्या जायचा. पण त्यामुळे माणसांना ॲलर्जीचा धोका असायचा. हो, हे खरंय. आता बेकर यांची लॅब थेट मानवी शरीराला चालतील अशा अँटीबॉडीज डिझाईन करत आहे, जे विष निष्प्रभ करू शकतील. आणि हे सगळं खूप वेगाने होत असेल. प्रचंड वेगाने. ते स्वतः याला काउबॉय बायोकेमिस्ट्री म्हणतात. काउबॉय बायोकेमिस्ट्री? हो, कारण कॉम्प्युटरवर केलेलं डिझाईन काही दिवसांतच प्रत्यक्ष प्रोटीनमध्ये तयार होतं. त्यांची टीम सध्या कर्करोगावरची लस, हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे एन्झाईम आणि प्लास्टिक विघटन करणारी प्रोटीन्स बनवण्यावरही काम करत आहे. बरोबर. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? AI विज्ञानाचा वेग फक्त दुप्पट नाही, तर हजारो पटींनी वाढवत आहे. विज्ञानाची काम करण्याची पद्धतच बदलून टाकत आहे. हो, याला स्टेप फंक्शन चेंज म्हणतात, म्हणजे एक मोठी झेप. आणि हे फक्त प्रोटीनपुरतं नाहीये. डीप माइंडच्याच नोम म्हणजे जीनोम नावाच्या दुसऱ्या AIने 22 लाख नवीन स्फटिकांचा शोध लावलाय. 22 लाख? हो, हे स्फटिक भविष्यात सुपरकंडक्टर्स आणि चांगल्या बॅटरी बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. जेव्हा अशा मूलभूत समस्या सुटतात, तेव्हा ज्ञानाच्या पूर्णपणे नवीन शाखा उघडतात. खरे. जरी AIचा विकास आज इथेच थांबला, तरी या शोधांचे फायदे आपल्याला पुढची अनेक दशकं मिळत राहतील. नक्कीच. आपण पाहिलं की AIने जीवशास्त्राची अब्जावधी वर्षांपासून विकसित झालेली गुंतागुंतीची भाषा समजून घेतली आहे. आता RF डिफ्युजनसारख्या साधनांमुळे आपण स्वतः त्या भाषेत लिहायला सुरुवात केली आहे. जीवसृष्टीचं पुस्तक केवळ वाचण्याऐवजी त्याचे लेखक बनण्याच्या दिशेने मानवाचा प्रवास सुरू झाला आहे. याचा नेमका अर्थ काय असेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.